नमस्कार सगळ्यांना. आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर आपल्याला आज आहे ना पार्ले बिस्किटापासून आईस्क्रीम बनवायची. तर घरच्या घरी चला तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर करा. तर बघा मी 1 लिटर दूध घेऊन घेतलेले इथे फुल फॅटवालं. आणि आता 1 लिटर दुधामधून मी थोडंसं आहे ना साईडला काढून घेतलेले दूध आणि छान मस्त गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला उकळी आली की लगेच आपण बिस्किट टाकून घ्यायचे. तर मी इथे दुधामध्ये बिस्किट टाकून घेतलेले आणि छान मिक्स करून घ्यायचे. छान दुधामध्ये मेल्ट झाले की ते आपोआप वितळून जातात. आणि हे बघा मॅशरने आपल्याला असं मॅश करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आहे ना मी फ्रेश मलाई असते ना ती सकाळीच 2 मोठे चम्मच साईडला काढून घेतलेली होती. तर ती पण मी याच्यात टाकून घेतलेली. तर आपली आईस्क्रीम अगदी छान बनते आणि टेस्टी बनते. तर बघा अशा पद्धतीने मी टाकून घेतलेले. परत आपल्याला मॅशरने छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने बघा. आणि आता मी ना इथे फ्लेवरसाठी ना थोडंसं जायफळ किसून टाकते. तर फ्लेवर अगदी आईस्क्रीमचा आपला छान होतो. परत मिक्स करायचं आहे. आणि आता आहे ना मी आपल्याला आपल्या गोडनुसार मी इथे साखर ॲड करते. तर बघा अशा पद्धतीने आपण घरच्या घरी बनवले ना आपली संपूर्ण फॅमिली खाते. आणि आपण जर विकत घ्यायला गेलो स्वीटमध्ये तर खूपच महाग भेटते. तर इतकी आपल्याला पोट भरून खाता पण येत नाही. घरी बनवलेली कसं आपण पोट भरून संपूर्ण फॅमिली खातो ना. तर मी आता चला इथे मिक्सर जारमध्ये काढून घेतलेली आणि याची ना बारीक फाईन पेस्ट करून घेणार आहे. आणि फाईन पेस्ट करून झालेली. आणि आता आपल्याला छान ह्या एका डब्यामध्ये काढून घेते मी. तर सेट करायला ठेवायची आपल्याला 7-8 घंट्यामध्ये छान आपली आईस्क्रीम होऊन जाईल. तर बघू शकता इथे तर मी असं छान कवर करून घेते आणि फ्रीजमध्ये 7-8 घंटे सेट व्हायला ठेवून देते. त्याच्यानंतर 7-8 घंट्यानंतर आपल्याला चेक करायची. तर बघा इथे आता तर आपली आईस्क्रीम आता बघू आपण कशी झाली. तर बघू शकता तुम्ही अगदी सुंदर आणि खूपच छान अशी आईस्क्रीम झालेली. मी इकडे कॅडबरीचे पीसेस कट करून टाकले होते. तर छान दिसते अगदी. तर बघा अगदी घट्ट आपल्याला जशी पाहिजे होती तशी घट्टसर जमा झालेली अगदी मार्केटसारखी स्वीटमध्ये भेटते तशी बघा. अगदी लगेच बघतानाच दिसतं. आणि छान अशी किती पण वेळेस तुम्ही काढून ठेवली ना तरी अशी वितळत नाही. अशी छान अशी कुल्फी आपली झालेली. तुम्ही पण ही रेसिपी आपली कुल्फीची नक्की ट्राय करा. आणि आपले व्हिडिओ आवडत असतील ना तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.